गोवर्धनला सांगितलंय आम्ही तसं. मा आम्ही थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. काय झालं? मा बहुतेक कामतांकडची मंडळी आलेली अगो बाई, एवढ्यात आले? अरे या 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 या. हो पाया कशाला पडताय? कशाला पडताय म्हणजे काय? तुम्ही आमच्यापेक्षा वयानं मानानं इतक्या मोठ्या आहात. आजपर्यंत तुमचं नाव फक्त ऐकून होतो, आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. मी मंदार कामत आणि ही माझी बायको मधुरा. नमस्कार. नमस्कार. बसा ना बसा. आणि सुशांत कुठे? अरे सुशांत, या ना या. या ना या. बसा बसा. बसा. आम्ही सुद्धा कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव खूप ऐकून आहोत बरं का. आणि या वयात तुम्ही जे काय अचीव केल्यात ना ते खरंच कौतुकास्पद आहे. खूप दिवस भेटायची इच्छा होती तुम्हाला, पण बघा ना आज हा असा योग आला शेवटी. हो पण ज्यांच्यामुळे हा योग आला ती चीफ गेस्ट कुठे आहे? हो विनी कुठे? हो बोलवते. हा विनी. अगं विनी या. या. खरंच खूप सुंदर आहेस. सुशांत, अरे आजचा प्रमुख पाहुणा तू पण आहेस. बोल बोल, आज तूच बोलायचंस. घे घे बोलून घे. मी काय विचारणार? असं काय करताय? आज तुमचा मान आहे, काहीही विचारू शकता तुम्ही तिला. नाही हा, आम्हाला वाटतं आता ते दिवस गेले बरं का. म्हणजे मुलीला म्हणायचं चालून दाखव, प्रश्न विचारायचे तुला स्वयंपाक येतो का, सुईत दोरावून दाखवतेस का. मला तर वाटतं आता उलट झालंय. मुलीच हल्ली मुलांना विचारतात, तुला मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करता येतं का, वॉशिंग मशीन स्टार्ट करता येतं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलफोनमध्ये पिझ्झा कंपनीचा नंबर स्टोअर केलायस का, म्हणजे इन केस जर का नोकर चाकर आले नाहीत तर आपलं अडायला नको. गप्पा गोष्टी तर होतच राहतील, पण मुक्ता, ज्योती, आजीबानी सगळी तयारी केली आहे का नाही ते बघा बरं. मुलांची पसंती नापसंती तर कळेलच, पण एक सांगू का, तुमचं स्थळ सांगून आलं आणि आम्ही ठरवलं आमची मुलगी याच घरात जाणार. नाही का? आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. भेटल्यावरती खूपच आनंद झाला. बरं मी काय म्हणते, लग्नाचा मुख्य निर्णय जो आहे तो सुशांत आणि विनीच घेतील. पण माझी अशी इच्छा होती की एकदा ते डिसिजन झालं की साखरपुड्याची वगैरे फॉर्मॅलिटी नको, लगेच लग्नाच्या तयारीला लागूया. मंदार तुझं काय म्हणणं आहे? मासाहेब, तुमचं काय म्हणणं आहे? आमची काहीच हरकत नाहीये.
सगळ्यांना योग्य वाटेल तसं करूया काय. हो हो अगदी. मा टेबल रेडी आहे, सगळे आलात तरी चालेल. चला चला. दहा दिवसात ऑफिसमध्ये काय झालंय कोणाच ठाऊक. आई जेवण मस्त, चिकन करी तर क्लासच. तुला सांगू का, जरी 15 दिवस बाहेरचं खाऊ ना, खरंच माझं पोट बिघडलं होतं. मम्माच्या हातचं जेवले ना, इतकं बरं वाटलं ना. खरं म्हणजे एक घाईच झाली माझी. मला वाटलं तुम्ही आधी आशिषच्या घरी जाणार, पण काहीच करायला मिळालं नाही रे. अहो नाही ठीक आहे ना, असे आयत्यावेळी केलेले बेतच ना मस्त होतात. बरं तू घरी फोन केलास की नाही? मी मगाशीच आईला कळवलंय. हे बरं बाय द वे, मी आधी ऑफिसवर चक्कर टाकतो, मग आपण रात्री घरी जाऊ. ओके अरे एवढी काय घाई आहे कामाची? हो नाही हो, 10 दिवस नव्हतो आम्ही, बघायला नको का जाऊन. बट आय विल सी यू इन द इव्हनिंग. बाय प्रीती. बाय मम्मा. चल मी तुला गिफ्ट आणली ती दाखवते. इतकी छान छान शॉपिंग केली आहे ना मी माझ्यासाठी 2 ड्रेस घेतले आणि त्याच्यासाठी एक टी शर्ट घेतलं. म्हणजे तसं त्याला आवडलं नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे मला आवडलं ना, मी जबरदस्ती घेतलंच. तू खुश आहेस ना? खूप छान आहे गिफ्ट. हे तुझ्यासाठी. थँक्यू. आणि हे डॅडींसाठी. मी गेल्यावर उघडा, तुम्हाला खूप आवडेल असं गिफ्ट आहे. अगं हो, पण तू आशिषच्या आईवडिलांना काही घेतलंस की नाही? नाही. अगं आम्हाला जेव्हा गिफ्ट घेतले तेव्हा त्यांनाही घ्यायला हवी होतीत ना? अरे माझ्या लक्षातच नाही आलं, पण आशिष पण काही बोलला नाही. अशा गोष्टी पुरुषांच्या नाही लक्षात येत, आपण लक्षात ठेवायच्या असतात. बरं एक काम कर, घरी जायच्या आधी दुकानातनं गिफ्ट घे आणि त्यांना सांग महाबळेश्वरहून आणलीत म्हणून. आणि गौरीसाठी तिच्यासाठी काही घेतलं की नाही? नाही. प्रीती, गौरी तुझी एकुलती एक नणंद आहे ना. जशी ज्योती तशी आता गौरी सुद्धा. मामा एक मिनिट. या मुलीने स्वतःच्या घरच्यांचे संबंध स्वतःच तोडलेत. आपल्या एकुलत्या एका भावाच्या लग्नाला ती आली नाही, मग मी का तिच्याशी बहिणीचं नातं जुळू? प्रीती, गौरीचे तिच्या आई वडिलांशी किंवा भावाशी काय संबंध आहेत ते तिच्यापाशी. तू तिथे सून म्हणून गेलीस की नाही? तू सगळ्यांशी चांगलंच वागलं पाहिजेस, प्रेमाने वागून नाती जोडली पाहिजेस. ठीक आहे. बरं मी गेल्यानंतर गिफ्ट उघडून पहा आणि रात्री मला फोन करा. तुम्हाला आवडली की नाही ते सांगा. नक्की सांगू. पेपर्स कुठे ठेवले? स्टँड. कांता, अरे टेंट. सान बीबी, आमच्या येथे श्रींच्या कृपेने आमची कन्या ची सौका शुभदा हिचा विवाह चिरंजीव प्रकाश मनोहर नातू याच्याशी करण्याचे योजिले आहे. तरी आपण मुलीच्यासाठी सुयोग्य असा वर शोधून तिला तिच्या सासरी पाठवलं की बापाची जबाबदारी पूर्ण होते. गौरीच्या बाबतीत माझी बापाची जबाबदारी अजून संपलेली नाही. तिच्या बाबतीत माझं जे कर्तव्य होतं ते अजून पूर्ण झालं नाही. ही माझीच चूक आहे का? ती म्हणाली मी घर सोडून जाते. तर ठीक आहे असं म्हणून मी गप्प बसलो. मुलीपेक्षा मला माझा इगो जास्त महत्वाचा वाटला. गायत्रीला काळजी वाटली तर मी मारे तिला समजवतो की गौरी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे.
पण असं म्हणून मी माझं कर्तव्य झटकून मोकळा झालो. सर्वसाधारण आई बापांना आपली मुलं नेहमी लहानच आहेत असं वाटतं, आणि मी मात्र माझ्या अट्टहासापायी गौरीला मोठं करून टाकलं. धडाडीची, स्वतंत्र बाण्याची, कर्तबगार असं लेबल लावलं तिच्यावर. मी माझ्या जबाबदारीतून शांतपणे मोकळा झालोय. नाही, हे बरोबर नाहीये. हे अजिबात बरोबर नाहीये. माझी जबाबदारी संपलेली नाहीये. मी तुम्हा दोघांना मुद्दामच बोलावून घेतलं. आपल्याला एका होम अप्लायन्सेस कंपनीची ऍड करायची आणि त्यांनी थीम पसंत केली आहे, दॅट इज हॅपी फॅमिली. आता ती आपण कशी एक्झिक्यूट करायची ते आपल्याला ठरवायचं. सर, या होम अप्लायन्सेस बनवणाऱ्या कंपनीचं नाव काय आणि हे कुठले कुठले प्रोडक्ट्स बनवते हे जर आपल्याला कळलं तर आय मीन तर आपल्याला आयडिया क्रिएट करायला सोपं जाईल ना. गुड क्वेश्चन. त्या कंपनीचं नाव आहे शुभम इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत टोस्टर, मायक्रोवेव्ह, मिक्सर, ग्राइंडर, बरेच प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. आपल्याला त्या ऍड मध्ये असं दाखवायचं की एक हॅपी फॅमिली आहे आणि त्यांच्या ह्या आनंदाचं रहस्य हे शुभम इलेक्ट्रॉनिक्स. ओके सर, मला वाटतं आपण दिवाळीची बॅकग्राऊंड दाखवायची का? म्हणजे मग आपल्याला पाहिजे असलेल्या हॅपी फॅमिलीसाठी आपण एक कलरफुल वातावरण दाखवू शकू, नाही का? या दिवाळी, दिवाळी आणि आनंदी फॅमिली. गुड आयडिया, चांगली आहे. समीकरण चांगलं जुळू शकतं, पण तरी नवीन नवीन आयडिया काढायला हवी आपल्याला. तुला काय वाटतं मीरा? मीरा? येस सर. नाही म्हणजे मला फारसं असं काही सुचलं नाही अजून. सर, मला वाटतं की दिवाळीच्या कॉन्सेप्ट बद्दल मी थोडंसं डिटेल मध्ये सांगू का? म्हणजे बघा की दिवाळीचा फराळ चालू आहे, घरामध्ये दिवाळीची रांगोळी, उदबत्त्या, पाट, असं ट्रेडिशनल फर्स्ट क्लास वातावरण आहे. आई आणि आजी वगैरे सगळेजण फराळ वाढतायत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि एक आनंद आहे. आणि मग हळूहळू किचन मधला मिक्सर, ग्राइंडर, आणखीन मायक्रोवेव्ह वर कॅमेरा असा झूम होतो. कसं काय वाटलं आयडिया तुम्हाला सर? गुड. उपाध्ये, आता तरी कन्सेप्ट चांगली वाटते. तुला कळतं मीरा? मीरा? येस सर. आपण पुन्हा भेटू त्यावेळी फायनल डिसिजन घेऊ. ओके, ठीक आहे. यू मे गो. येस सर. हॅलो सर, इथे राजू म्हणून तुम्हाला भेटायला आले. कोण राजू? काय माहिती नाही, पण त्यांचं काम आहे तुमच्याकडे असं सांगताय. माहिती नाही म्हणजे? सर, आपले हरिकाका आहेत ना, मी त्यांचा मुलगा आहे असं ते सांगतायत. काय सांगू त्यांना? त्याला थांबायला सांग, मी आलो. तुम्हाला बसायला सांगितलंय.
काय रे, काय काम आहे तुझं? आणि कुणाची परवानगी घेऊन आलायस तू इकडे? काय ना सागर बाबा, तुम्ही तुमच्या भूतकाळात जे प्रकार केलेत ना, आठवते का? हा, ऍक्सिडेंट केला होता तुम्ही तेव्हा कोणाला विचारून केला होता का? हा, तुमच्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या बानं भोगली, तुमच्यावरचा आरोप त्यानं त्याच्यावर घेतला आणि तुरुंगात गेला, तेव्हा त्याची काय परवानगी घेतली होती का? श्रीमंताच्या पोरांनी वाटेल ते करायचं आणि गरीबाच्या पोरांनी फक्त परवानग्या मागायच्या का आयुष्यभर? तू काय इथे मला हे सगळं ऐकवायला आलायस का? पैसे पैसे मागायला आलो. काय तुला माझ्याकडनं पैसे हवे? तुला मी काय तुझं देणं लागतोय? हा, माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे? काय चाललंय आजकाल? जो तो उठतो माझ्याकडे पैसे मागत सुटलाय. हो, नाही कोण कशासाठी पैसे मागतो ते मला माहित नाही, मी हक्काने मागतोय. काय ना सागर बाबा, तुमच्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या बानं भोगली, तो तुरुंगात गेला, त्याचे उपकार हे पैशानं भरून निघणार नाही. नाही नाही नाही, आणि मी त्या उपकाराची भरपाई पण मागत नाही, आणि मला भीक तर अजिबात नको. कळलं? मला कर्ज हवंय 5 लाख रुपये. काय तुम्ही जो प्रकार केला ना तुमच्या भूतकाळात, त्याच्यामुळे माझ्या खानदानाचं नाव बदनाम झालंय. कर्जाच्या अर्जावर माझ्या बाचं नाव टाकलं ना तर बँक मला कर्ज देत नाही, दारात उभं करत नाही. मग तुम्ही द्या. अच्छा, म्हणजे तुला कर्ज हवंय आणि कर्ज मागायसाठी तू माझ्याकडे आलायस. तेव्हा आवाज जरा खाली आणि माझ्याशी नीट बोलायचं. तुझं बोलून झालं? आता तुला कर्ज द्यायचं का नाही ते मी ठरवणार. जा आता. काय चाललंय काय? सर्व बाजूंनी कोंडी झाली आहे माझी. माझा भूतकाळ कधीच पुसला जाणार नाहीये का?